नाही, TCSचं प्रकरण तर गंभीरच होतं, त्याच्याबद्दल मी यापूर्वी भाष्य केलंच होतं. पण मला समाधान आहे की पोलिसांची कार्यवाही झाली. मुख्य आरोपी नदीम ज्या खान मला वाटतं त्यांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेलं आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे की याची पाळमुळं खोदून अशा पद्धतीने हा जो जिहादी प्रकार आहे त्याचं उच्चाटन राज्यातून आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला वाटतं त्या दृष्टीने आज सरकार काम करते आणि या बाबतीमध्ये जशी जशी आता या संबंधित काही माहिती पुढे येईल कठोर कारवाई करण्यात येईल. नाही, असं आहे की संभाजीनगर हे पूर्वीपासून सिम्मीचं केंद्रच होतं. त्यामुळे MIMची लोक सुद्धा सिम्मीची संबंधित आहेत का याचं सुद्धा मला वाटतं सरकारने याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. असे सुवर्णकारांना आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही त्याची चौकशी करू, ज्या पद्धतीने ती घटना घडली, परंतु याच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, हीच कारवाई झाली पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे ना. मी स्वतःने भेटलो, त्यांना आश्वासित केलेलं आहे की तुम्ही वेळ द्या, जर पोलीस चौकशीत काही निष्पन्न झालं नाही तर मी स्वतः SITची चौकशी मागू आपण. मला वाटतं बाहेरचे लोक येऊन त्यांना या ठिकाणी काहीतरी मार्गदर्शन करतात, उचकवतात. आता येणारे बाहेरच्या लोकांची सुद्धा मागची पार्श्वभूमी जर पाहिली तर ते सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. मी म्हटल्याप्रमाणे घुसखोरीचं एवढं बळ होतं घुसखोरीच्या माध्यमातून मिळालेलं, आज त्या सरकारला लोकशाहीचा निर्णय मला मान्य नाही आहे, मी राजीनामा देणार नाही आहे. असं राज्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना एवढी सक्षम आहे देशाला पुढे घेऊन जाण्याकरता. अशा किती ममता बॅनर्जी आल्या, शेवटी घटनेच्या चौकटीत राहूनच राज्य चालतं नंबर 1. पण या घुसखोरीचा जो परिणाम आम्ही सारखा आरोप करायचो त्या लोकांना दिसतंय ना, आज लोक बांगलादेशी परत निघालेले आहेत. त्यांना माहीत झालं की आता इथं घुसखोराची संधी नाही आहे. देशभरातूनच आता ह्या पश्चिम बंगालच्या माध्यमात आलेली घुसखोरी आहे याचं समोर उच्चाटन करावं लागेल. मला वाटतं याला सगळ्यात जास्त प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल. आता सरकार आल्यानंतर स्वतः आदरणीय प्रधानमंत्री मोदी लक्ष घालतायत, आदरणीय गृहमंत्री मोदी लक्ष घालतायत. कारवाई होणारच आहे ना. शेवटी देशाला अस्थिर करून पाडणाऱ्या शक्तीला जर तुम्ही पाठबळ असाल तर ह्या देशात कुणी सहन करणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.